नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या करंट अफेअर्सच्या सेशन मध्ये। आज आपण 2 ऑगस्टला केंद्र शासनाने लॉन्च केलेलं ई रुपी प्रीपेड ई व्हाउचर ह्याबद्दल चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत। ठीक आहे, तर बघा, आपण आज ई रुपी समजून घेणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, केंद्र शासनाने 2 ऑगस्ट 2021 ला ई रुपी प्रीपेड ई व्हाउचर देशासाठी राष्ट्रासाठी समर्पित केलेलं आहे। तुम्हाला ई रुपीचा लोगो समोर दिसत आहे। त्याचं जे ब्रीद वाक्य आहे, ट्रूली कॅशलेस अँड कॉन्टॅक्टलेस पेमेंट, हे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। पूर्ण शक्यता आहे की एमपीसीच्या पूर्व परीक्षेला याच्या संदर्भात एखादा प्रश्न येऊ शकतो। त्याचं लॉन्चिंग करताना जे शब्द वापरलेले आहेत केंद्र शासनाने, अ न्यू डिजिटल पेमेंट सोल्युशन, म्हणजे डिजिटल पेमेंटचं सोल्युशन शोधण्यासाठी एक चांगला ऑप्शन किंवा एक चांगला पर्याय शासनाने आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल केलेला आहे। त्यामुळे आणि स्पर्धा परीक्षेसाठी त्याचा डायरेक्ट संबंध असल्यामुळे ई रुपी प्रीपेड व्हाउचर आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यावा लागणारच आहे। सगळ्यात पहिल्यांदा हा विषय परीक्षेला सिलेबस मध्ये कुठे कुठे काउंट होतो हे पाहणं आवश्यक आहे। तर यूपीएससी ची पूर्व परीक्षा, राज्यसेवेची पूर्व परीक्षा, ग्रुप बी, ग्रुप सी या तीनही चारही परीक्षांच्या पूर्व परीक्षेला ई रुपी बद्दल डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर मेन्सच्या बाबतीत सांगायचं तर निबंधाचा पेपर आहे यूपीएससीचा, जनरल स्टडीज 3, जनरल स्टडीज 4, त्याचप्रमाणे राज्यसेवेचा मेन्सचा जनरल स्टडीज 2, जनरल स्टडीज 3 आणि जनरल स्टडीज 4 ह्या तिन्ही पेपरमध्ये याचा डायरेक्ट संबंध येतो। ग्रुप बी ची एसटीआय आणि एएसओ शक्यता आहे पीएसआय मध्ये येण्याची, पण जास्त शक्यता आहे ग्रुप बी च्या मेन्स मध्ये एसटीआय ची मेन्स आणि एएसओ ची मेन्स या दोन्ही पार्ट मध्ये इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स या दोन्ही पार्ट मध्ये प्रश्न येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे। ठीक आहे, तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया ई रुपी। ह्या ई रुपीचा जो सोर्स आहे इन्फॉर्मेशन, जो माझा सोर्स आहे आणि तो तुमचाही असावा अशी अपेक्षा आहे, तर आपण सोर्स पाहूया। सगळ्यात पहिल्यांदा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, त्यानंतर राज्यसभेचा टीव्ही चॅनल आहे, रोज संध्याकाळी त्याच्या बातम्या राहतात। द हिंदूचा इंग्लिश न्यूजपेपरचं जे आर्टिकल आलेलं होतं त्यातून मी काही इन्फॉर्मेशन काढलेली आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्र शासनाची वेबसाईट। ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल मोदी शासनाने आल्यापासून डिजिटल इंडियाला चांगल्या प्रकारे प्रमोट केलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येक इव्हेंटचं, प्रत्येक स्कीमचं मोबाईल ऍप्लिकेशन बनवलेलं आहे, वेबसाईट बनवलेली, तिथून आपल्याला ऑफिशियली सगळी इन्फॉर्मेशन मिळू शकते। मी सुद्धा 99% इन्फॉर्मेशन ह्या सगळ्या पॉइंट वरून घेतलेली आहे। त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला ह्या वेबसाईटचा आणि मोबाईल ऍप्लिकेशनचा जास्त फायदा हा होणार आहे। बघा, ई रुपी समजण्याच्या ऐवजी आधी आपण काही डिजिटल करन्सी पाहूयात, कारण तुम्ही न्यूजपेपर मध्ये वाचत असाल प्रत्येक जण या ई रुपीचं कनेक्शन जोडत आहे डिजिटल करन्सी सोबत। ठीक आहे, तर बघा, बिटकॉइन आहे सध्या पूर्ण जगामध्ये चर्चेत असणारं बिटकॉइन, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं किंमत वाढत आहे, त्याची रेट वाढत आहे। जवळपास सगळ्या देशांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त होऊ शकतं, मात्र बिटकॉइनचा वापर सुरू झालेला आहे। आपल्या भारतामध्ये सुद्धा बिटकॉइनला चांगल्या प्रकारे प्राधान्य भेटलेलं आहे। काही इंटरनॅशनल करन्सीज आहेत है ना, काही मेजर डिजिटल करन्सीज आहेत। उदाहरणार्थ चायनाने आपलं डिजिटल रेनमिनिंबी म्हणून नावाचं एक डिजिटल करन्सी चालू केलेलं आहे, जे सध्या पायलट प्रोजेक्ट वरतीच आहे पण चालू केलेले। फेसबुकने सुद्धा आपल्या लिब्रा, बघा तुम्हाला त्याचा लोगो पण दिसत आहे, त्याचं नाव पण दिसत आहे, लिब्रा म्हणून एक डिजिटल करन्सी लॉन्च केलेलं आहे। बिटकॉइन जे सगळ्यात जुनं सुमारे 2009 पासून डिजिटल करन्सी म्हणून ते अस्तित्वात आलेलं आहे, सगळ्यात जास्त ठिकाणी वापर झालेला आहे डिजिटल करन्सी। आपल्या सगळ्यांना एक प्रश्न पडेल की आपण का बरं एवढं डिजिटल करन्सी बद्दल चर्चा करत आहोत किंवा का बरं डिजिटल करन्सीला समजून घेत आहोत। त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या आरबीआयचे जे गव्हर्नर आहेत श्री शक्तिकांत दास यांनी दिलेलं स्टेटमेंट। यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे की भारताला स्वतःच्या डिजिटल करन्सीची आवश्यकता आहे। जर डिजिटल करन्सी भारताने लॉन्च केली तर भारताचा जो जीडीपी आहे तो वाढण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट होऊ शकतो, रोजगार
च्या एम्प्लॉयमेंटच्या संधी सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तयार होणार आहेत आणि पैशांचे व्यवहार त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहेत. डिजिटल इंडियाला आपण सुरुवात केलं त्याच वेळेला आपलं प्राधान्य होतं की करप्शनला आपल्याला थांबवायचं आहे आणि करप्शन थांबवण्यामध्ये डिजिटल करन्सीचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार. आता डिजिटल करन्सी आणि ई रुपी आपल्याला ह्या दोघांचं कनेक्शन मात्र लक्षात आलं पाहिजे. बघा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ई रुपी म्हणजे भारताची डिजिटल करन्सी नाही. ठीक आहे, फक्त योगायोग असा आहे की 2 दिवसांपूर्वी शक्तिकांत दास यांनी असं सांगितलं की भारताला डिजिटल करन्सीची आवश्यकता आहे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ई रुपी केंद्र शासनामार्फत लॉन्च केलं जातं. ई हा शब्द आपण इंटरनेट किंवा डिजिटलशी संदर्भात जोडत असल्यामुळे लोकांचा असा गैरसमज झालेला आहे की ई रुपी ही भारताची डिजिटल करन्सी आहे. बघा मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीनुसार आपण एक कल्याणकारी राज्य आहोत. म्हणजे जी सत्तेमध्ये जी कोणतं शासन असेल किंवा जी कोणती पार्टी असेल त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करायचा असतो. मग आपल्याकडे बघा भरपूर प्रकारच्या स्कीम आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, भरपूर सगळ्या प्रकारच्या स्कीम आहेत. सुरुवातीला काय होत होतं की शासनातर्फे जे काही अनुदान लोकांपर्यंत पोहोचत होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गळती होत होत्या. म्हणून आपण बँकांची अकाउंट ओपन केली आणि बँकांची अकाउंट ओपन करून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून आपण ते पैसे ट्रान्सफर करायचे त्या अकाउंटमध्ये. पण बऱ्याच वेळेस काय व्हायचं की अकाउंटला 1000 रुपये तर यायचे, पण ते 1000 रुपये ज्या कारणासाठी शासनानं पाठवलेले आहेत त्याच कारणासाठी खर्च होत आहेत का नाही हे चेक करण्यासाठी कोणतंही माध्यम नव्हतं किंवा कोणती अशी एक चाचणी नव्हती. त्यासाठी केंद्र शासनानं ई रुपी हे लॉन्च केलेलं आहे, ज्याद्वारे बघा सर्व प्रकारच्या योजनेमार्फत मिळणारं जे अनुदान आहे जे पैशांच्या स्वरूपात यापूर्वी मिळत होतं, मात्र इथून पुढे ते पैशांच्या स्वरूपामध्ये न मिळता इथून पुढे ते प्रीपेड ई व्हाउचरच्या स्वरूपामध्ये भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे पूर्वी काय होत होतं तर पूर्वी ते डायरेक्ट समजा 1000 रुपये अनुदान भेटत होतं बियाणांवरती. म्हणजे केंद्र शासनातर्फे शेतकऱ्यांनी 1000 रुपयाचे बी बियाणे घ्यावे किंवा 1500 रुपयाचे बी बियाणे घ्यावे म्हणून अनुदान दिलं जायचं. आता त्या 1500 रुपयांमध्ये तो शेतकरी ते बी बियाणं घेतो आहे का नाही घेत आहे हे वापरण्यासाठी सध्या किंवा हे चेक करण्यासाठी किंवा याची क्रॉस टॅली करण्यासाठी केंद्र शासनाने ई रुपी जाहीर केले. मग पहिल्या टप्प्यामध्ये काय होणार, शासन त्या व्यक्तीच्या अकाउंटला 1500 रुपये पाठवणार, पण ते 1500 रुपये त्या व्यक्तीला कॅश मध्ये काढता येणार नाही. बँकेला ते पैसे ट्रान्सफर करताना बँकेला ऑर्डर दिली जाईल की हे 1500 रुपये बी बियाणांसाठी आम्ही शेतकऱ्याला देत आहोत. आता अकाउंटला पैसे आल्यानंतर सदरचा एक SMS त्या शेतकऱ्याला येऊ शकतो आणि जर त्याच्याकडे अँड्रॉइड हँडसेट असेल तर त्याच्याकडे बारकोड येऊ शकतो. बघा, बारकोड हा इंटरनेटच्या संदर्भात आहे, मात्र SMS हा शब्द इंटरनेटच्या संदर्भामध्ये नाही. सांगायचा उद्देश असा आहे, तुमचा साधा मोबाईल फोन जरी असला तरी त्याच्यामध्ये सिंपलचा एक SMS येणार की शासनातर्फे तुम्हाला 1500 रुपये बी बियाणांसाठी घेण्याची परमिशन भेटलेली आहे. आता पुढच्या स्टेजमध्ये शेतकऱ्याने त्या बी बियाणांच्या दुकानामध्ये जायचं आहे, त्यांना तो SMS किंवा तो बारकोड दाखवायचा आहे. तो SMS किंवा तो बारकोड दाखवल्यानंतर त्या दुकानामार्फत त्या शेतकऱ्याला 1500 रुपयाचं बी बियाणं भेटू शकतं आणि जे 1500 रुपये आहेत हे 1500 रुपये डायरेक्ट शासनाकडून त्या बी बियाणांच्या दुकानाच्या मालकापर्यंत पोहोचू शकतात. ह्याद्वारे काय होणार आहे, जे 1500 रुपये शासनाची इच्छा होती की शेतकऱ्याने बी बियाणांवर खर्च करावा त्याच घटनेवर किंवा त्याच भागावरती ते 1500 रुपये खर्च होणार आहे. बघा, याच्या लॉन्चिंग मध्ये शासनाने 4 महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस. तुम्हाला माहिती आहे कोविड-19चा प्रादुर्भाव पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे, त्यामुळे आपण जेवढं गर्दीपासून लांब राहू शकतो किंवा जेवढं कॉन्टॅक्टलेस होऊ शकतो त्याचा आपण प्रयत्न करत आहोत. प्लस कॅशलेस म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे त्या दुकानापर्यंत घेऊन जायचं नाहीये, तर तुमच्या अकाउंट मधून डायरेक्ट त्या दुकानाच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये इंटरनेटचा कुठेही जास्त संबंध नाही.
तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण असं काही नाही की तुम्हाला इंटरनेट हे पाहिजेच पाहिजे. त्यानंतर सदरच्या ट्रान्झॅक्शनसाठी तुम्हाला कोणत्याही मध्यस्थाची किंवा कोणाच्याही मदतीची गरज पडणार नाही. आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये शासनानं शिक्षण, मेडिसिन आणि बाल कल्याण, लहान मुलांचं कल्याण, ह्या 4 पॉइंट वरती खर्च करायचं ठरवलेलं आहे. शासनाचे जेही काही पैसे असतील ते सगळे पैसे शासनाकडून त्या दुकानापर्यंत किंवा त्या ऑर्गनायझेशन पर्यंत पोहोचणार आहे. खूपच चांगली योजना शासनाने आपल्यापर्यंत घेऊन आलेली आहे ई रुपीच्या माध्यमातून. बघा, शासनानं काही फिगर सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि ह्या सगळ्या फिगर सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून. कारण युपीएससीच्या मुख्यच्या उत्तरांमध्ये तुम्हाला त्या फिगर टाकलं तर तुमचं उत्तराला नक्कीच 2 ते 2.5 मार्क हे जास्त भेटू शकतात. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भारताची लोकसंख्या, जी सध्या सुमारे 130-135 करोड पेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढलेली. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतामध्ये एकूण आधार कार्ड धारक हे 129 करोड पेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येला आधारशी कनेक्ट करणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इंटरनेट युजर्स. सध्या भारतामध्ये 78 करोड इंटरनेट युजर्स हे उपलब्ध आहेत. जगामध्ये जेवढे देश आहेत त्या एकूण देशांपैकी 60 देशांची लोकसंख्या मिळून होते 78 करोड आणि एकट्या भारतामध्ये इंटरनेट युजर्स हे 78 करोड आहे. बँकेच्या अकाउंटच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हटलं म्हणजे एजेड पर्सन, ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे, अशा 80% लोकांचं आपण अकाउंट ओपन करू शकलेलो आहे. केंद्र शासनाच्या जनधन योजनेमार्फत सुमारे 42 करोड लोकांची अकाउंट ही ओपन करण्यात आलेली होती. ह्या सगळ्या फिगरमुळे ई रुपीचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला करणं थोडंसं तुलनेनं जास्त सोपं आणि चांगलं असू शकतं. आता अभ्यासाच्या दृष्टीने दुसरा महत्वाचा गोष्ट, युपीआय, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, ज्याची स्थापना केंद्र शासनाने डिसेंबर 2016 मध्ये केलेली होती. ज्या वेळेला आपण याची स्थापना केली त्यानंतर ज्या वेळेला याचं ऑफिशियल ट्रान्झॅक्शन सुरू झाले त्यानंतर बघा ऑक्टोबर 2019ला म्हणजे एका महिन्याच्या 30 दिवसांच्या कालावधीमध्ये 100 करोडचं ट्रान्झॅक्शन झालेलं होतं. आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटलं होतं की 100 करोडचं ट्रान्झॅक्शन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्झॅक्शन आपण केलेलं आहे. पण तिथून पुढील 2च वर्षांच्या पिरियडमध्ये आपण 3 पटीनं याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली. आता जो जस्ट आकडेवारी जाहीर झालेली आहे, जुलै 2021 मध्ये 300 करोड ट्रान्झॅक्शन झालेले आहे. म्हणजे ऑक्टोबर 2019ला 100 टोटल ट्रान्झॅक्शन, तर जुलै 2021ला 300 टोटल करोड 300 करोडचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. जर पैशांच्या बाबतीत म्हणायचं तर 6 लाख करोड रुपयाचं आपण ट्रान्झॅक्शन केलेलं आहे या एका महिन्याच्या पिरियडमध्ये. आणि मित्रांनो, 2 वर्षांच्या पिरियडमध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये टप्पा आपण गाठणं ही खरोखर खूप मोठी गोष्ट आहे. आता ई रुपी प्रीपेड ई व्हाउचर ची निर्मिती कोणी केलेली आहे? ठीक आहे, तर डिपार्टमेंट ऑफ फायनान्स सर्व्हिसेस, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी है ना, या चौघांनी मिळून ई रुपीची एस्टॅब्लिशमेंट आपण केलेली आहे. याचं कारण काय होतं तर बघा, आपण सगळ्यात पहिल्यांदा बँकांचे अकाउंट ओपन केले आणि बँकांचे अकाउंट ओपन केल्यानंतर आधारला बँक अकाउंट कनेक्ट केल्यानंतर जे काही अनुदान होतं ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमानं डायरेक्ट त्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे जात होते. त्यामुळे मधली सगळी गळती ही बंद झाली. पण ज्या घटकावर ते पैसे ट्रान्सफर केलेले तो खर्च त्याच कारणासाठी झालेला आहे का नाही हे चेक करणं किंवा याचं क्रॉस टॅली करणं हे शासनासाठी महत्वाचं होतं. आणि म्हणून शासनाने ई रुपी सारखा एक चांगला आणि खूप महत्वाचा प्रोजेक्ट हा हाती घेतलेला आहे.